नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला, आज सकाळी सकाळी पहिलं चहा ठेवण्याचं काम चाललं आहे माझं. मस्तपैकी म्हटलं आता थंडीचे दिवस चालू आहे, गरमागरम चहा घेऊ. नाश्त्याला थोडेसे पोहे बनवायचा विचार चाललेला आहे. तर दिवाळीच्या वेळेस आहे ना, आता शेतकऱ्यांचे कसे मळ्यातले कामं चालू असतात, त्याच्यामुळे माझ्या भाऊजाईला काही मुलांचे कपडे घ्यायला दिवाळीच्या गडबडीत तिला येता आलं नाही. मग तिचं चाललं होतं, ताई आज तुम्हाला वेळ आहे का, तुम्ही याल का. तर मला माझ्या मुलींना कपडे घ्यायला यायचं होतं. म्हटलं ठीक आहे, ये तू. मग तिचा फोन आलेला. मग म्हटलं चला आता पटापट काम आवरून घेऊ. चहा घेऊन झाला. आता एका बाजूला म्हटले पटकन पोहे करून घेऊ, पोह्यांचा नाश्ता करून घेऊ आणि मग तिच्याकडे जाऊ. तर हे बघा, मस्त आता पोह्यांसाठी मस्त बारीक कांदा घेतलेला आहे चिरून, शेंगदाणे टाकलेत तेलात आणि आपले नेहमीप्रमाणे असे छान पोहे म्हटलं की सगळ्या मुलांना पण आवडतात. मग पोहे बनवायचे काम चाललं आहे आणि म्हटले पोहे बनवून झालं की जाऊ मग पटापट घरातले बाकीचे कामं आटपून घेऊ तिच्याबरोबर खरेदीला जाण्यासाठी. कसं आहे ना, ते दिवाळीच्या वेळेस सगळ्यांची इतकी धावपळ असते. शेतकऱ्यांचे तर सोयाबीन काढणीचे कामं आणि दिवाळीतलं घरातलं आवरीचं, परत दिवाळीत फराळ पाणी बनवण्याचे कामं, सगळे कामं सोबत येतात. त्याच्यामुळे त्यांची खूप जास्त धावपळ होऊन जाते. आणि मग पोरांना दिवाळीत नेमके कपडे घ्यायचे राहिले आणि आता पोरांचा ते लहान आहे, त्यांचा इतका हट्ट चालला होता, मम्मी तू कधी जाते आम्हाला कपडे आणायला, शाळेत घालून जायचे आम्हाला ड्रेस, लवकर घेऊन ये. म्हणून ती बोलली की आज मी वेळ काढून तुम्हाला कपडे घेऊनच येते. मग ती आज येणार होती. म्हटले ठीक आहे, ये मग तू. तर चला, आपले पोहे पण छानपैकी बनवून तयार झाले. आता गरमागरम मस्त नाश्ता करून घेतो आणि बाकीचं आटपून जाते मी तिच्याकडे. तर चला मग, तिच्यासोबत भेटल्यावर पण मी व्हिडिओ घेईल. आता एक ब्लॉग घेऊन टाकते ना असा. शॉपिंग करण्यासाठी. हो हो, पोरींना कपडे घ्यायला काय ना, भाचे कंपनीना कपडे घ्यायला आले. या जीन्समध्ये आहे का, डेली यूजला घ्यायच्या का अशा, असे गणपती आधी वापरले पाहिजे आणि नंतर नंतर घरी पण चांगलेच थोडेसे. मग या अशाच चांगल्या आहे का, नाही का जीन्समधल्या. या माप आणलंय का त्यांचं. तर चला, अशा पद्धतीने कपड्यांची खरेदी तर झाली आहे. सगळ्यांचा मुलींसाठी असे छान कॉर्ड सेट पण काढले, जीन्स टॉप पण काढला. हे बघा, असा टॉप आहे. ड्रेस सगळे सुंदर आहे. तिला मी तेच बोलले, मापात येतील ना व्यवस्थित, तुझा अंदाज बघ बाई, माप कसं आता मला पण इतकं कन्फर्म नाही सांगता येणार. तर बघा, हे असे सगळे ड्रेस, छान छान टॉप, जीन्स आणि कॉर्ड सेट आपण केले खरेदी. तर तुम्हाला कसे वाटतं या छोट्या मुलींचे ड्रेस, ते पण कमेंट करून सांगा. आणि आपला छोटासा चालू धावपळीत घेतलेला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका का या छोट्या मुलींचे कपडे कसे छान आहेत की नाही. तर चला, भेटू पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.